तर आता आपण ही थेट दृश्य पाहतोय. शाहू महाराज छत्रपती हे जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत. अभिजित दिपके त्यांचं स्वागत करतायत. थेट दिल्लीतली दृश्य आपण पाहतोय. जंतर मंतरवरची जंतर मंतरवर आजही सीजेपी कडून आंदोलन केलं जात आहे आणि आंदोलनासाठी अनेक महत्त्वाची नेते मंडळी सुद्धा येऊन गेलेली आहेत आणि आज शाहू महाराज छत्रपती तिथे पोहोचलेले आहेत आणि ते सध्या अभिजित दिपके यांच्याशी संवाद साधतायत, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी ते जंतर मंतरवर त्यांच्या मंचावर पोहोचलेले आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतोय. शाहू महाराज छत्रपती सध्या जंतर मंतरवर पोहोचलेले आहेत आणि तिथे अभिजित दिपके यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने सीजेपी आणि विद्यार्थ्यांनी हा संपूर्ण आंदोलन हातात घेतलेला आहे, या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहेत. सरकारला ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्याच लागतील आणि त्यासाठी हे सगळेच तरुण इथे एकत्रितपणे बसलेले आहेत. त्यांनी ठिय्या मांडलेला आहे आणि त्यासाठी आता अनेक नेते मंडळी सुद्धा जंतर मंतरवर सीजेपीच्या या मंचावर जात आहेत आणि या तरुणांना पाठिंबा देत आहेत. आणि त्याचप्रमाणे आता इथे खासदार शाहू महाराज छत्रपती सुद्धा पोहोचलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा अभिजित दिपके यांच्या आणि त्याचबरोबर सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे. ही थेट दृश्य झी24 तासवर आपण पाहतोय. अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी या आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, नीट पेपर फुटीची चौकशी व्हायला पाहिजे, यासह इतर विविध मागण्यांसाठी सध्या या सगळ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. या आंदोलनाचे अनेक महत्त्वाचे व्हिडिओ सुद्धा सर्वांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि आता शाहू महाराज छत्रपती सुद्धा तिथे पोहोचलेले आहेत. सीजेपीच्या या मंचावर शाहू महाराज छत्रपती उपस्थित आहेत. अभिजित दिपके यांच्याशी त्यांनी चर्चा सुद्धा केलेली आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. तरुणांच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेसने यापूर्वीच पाठिंबा दिलेला आहे आणि त्यानुसार इतर इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि जोरकसपणे हा मुद्दा संसदेमध्ये मांडण्यासाठी त्यांनी सरकारला सुद्धा या संपूर्ण मागण्यांसंदर्भात सभागृहात चर्चा करावी यासाठी मागणी लावून धरलेली आहे आणि त्यासाठी अनेकदा तहकूब सुद्धा सभागृह झालेला आहे. आणि आज आता आपण ही दृश्य पाहतोय. खासदार शाहू महाराज छत्रपती जंतर मंतरवर आलेले आहेत आणि त्यांनी अभिजित दिपके यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्यांच्या मागण्या जाणून घेतलेल्या आहेत. कारण काल पंतप्रधानांनी पण सांगितलं की या सगळ्यावर फास्ट ट्रॅक कारवाई होईल. आता जर गेले 10-15 वर्षाचा कारभार जर बघितला तर शिक्षण क्षेत्रावर दुर्लक्ष होत आहे आणि दुर्लक्ष होत असल्यामुळे असल्या घटना वारंवार घडत आहेत आणि हे त्याच्यावर दिसून येत आहे. हा जो रोष आहे विद्यार्थ्यांचा हा साहजिकच आहे. आणखीन बरोबर आहे, त्यांचा अन्याय होतोय त्याच्यामुळे हा उद्रेक आपल्याला दिसून येतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आपण पाहिलं असेल की आपण सगळे जिथं जिथं अन्याय होतोय त्याच्या विरोधात आपण लढतोय. कुठला का अन्याय इकडं तिकडं न बघता अन्यायाच्या विरोधात आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या संख्येनं आंदोलन होत आहेत. अगदी नागपूरमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन होत आहेत. सातारा, सांगली भागात मोठी आंदोलन होत आहेत. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे प्रायमरीली आणि त्यांच्यावर जो अन्याय होतोय हा कोणाला सहन होऊ शकत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे काय आज घडतंय ते दिसतंय. अभिजित सोबत काय आता बोलणं झालं तुमचं, त्यांनी काय तुमच्याकडे काय विनंती किंवा काही केली? महाराष्ट्र त्यांच्या मागे राहीलच राहील, विद्यार्थ्यांच्या मागे राहील, युवकांच्या मागे राहील आणि स्त्रियांच्या मागे राहील. अशा जे घटक आहेत त्यांच्यावर अन्याय जो होतोय त्यांच्या सर्वांच्या मागे आपण राहणार. खरं तर आपले अनेक आंदोलन आपण बघतो, मात्र हे आंदोलन कसं वेगळं तुम्हाला या पूर्ण घडामोडींवरून जेनझीचं आंदोलन आहे. साधारण जेनझीचं आंदोलन समजलं जात आहे. 25 वयोगटापर्यंतचं हे आंदोलन आहे. वेगवेगळी घोषणाबाजी, कुठला तरी एक वयोगट तर येतोच आहे, पण त्यातला जर जेनझीचा वर अन्याय जो होतोय तो सहन करण्यासारखा नसतोय. कारण त्यांचा जीवनाचा प्रश्न आहे. त्यांचा याच्यानंतर त्यांचं सगळं जीवन त्याच्या या परीक्षेवर अवलंबून होतं. मला वाटतं शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाईल. घेतला पाहिजे.
असं आम्हाला वाटतं. त्याशिवाय पुढं काही सरकणार नाही. पावलं पुढचे पॉझिटिव्ह स्टेप्स काही पुढे घेता येणार नाही. काँग्रेसनं राहुल गांधींनी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिलाय. कालपासून ती हाक दिली आहे बेमुदत आंदोलनाची. विरोधी पक्ष एकवटणार का या आंदोलनामध्ये? ते काय मला माहीत नाही, कारण मी कुठल्या मीटिंगमध्ये त्यांच्या नव्हतो. पण एकत्रित हे आंदोलन आहे विद्यार्थ्यांचं, आणि विद्यार्थ्यांच्या मागे सर्वच आहेत. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. तर हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे आणि त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यामुळे महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे असं काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी जंतर मंतरवर जात अभिजित दिपके यांच्याशी भेट घेत चर्चा सुद्धा केली आहे.